गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बघा माझं सगळं देवापुढे दिवा ते सगळं लावून झालेलं आहे. आणि मिस्टर गेले आज शेगावला, तर त्यामुळे दोघीच आहेत. हे बघा इकडे सासूबाई आहेत आणि मावशीबाई आमच्या गेलेले आहेत. आत्ताच मगाशीच गेले, म्हणजे 5:30लाच गेलेत घरी. तर बघा आता विरांश मगाशी गेला. विरांश इकडे आले होते 11-11:30 वाजेपासून विरांशला मी इकडे आणले होते, का तर राजरसिकाला आवरायचं होतं घर, त्याच्यामुळे मी इकडे आणलं होतं. इथं झोपवलं, मगाशी उठला आणि गेलेला आहे. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघते काय करायचं काय नाही. ह्यांना डबा दिलेला आहे मगाशी पोळी भाजी करून, कारण का 6:30ची यांची गाडी आहे. तर आता पोचले का नाही विचारते. 6 वाजलेत. आज मी बघा तुम्हाला एक ना फेस पॅक सांगणार आहे, दाखवणार आहे फेस पॅक. तर त्यासाठी बघा गूळ, हे बघा गूळ घेतलेला आहे आणि बटाटा अर्धा घेऊन किसलेला आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय घेणार आहे काय नाही ते. आणि उपयोगी आहे, छान आहे, इन्स्टंट रिझल्ट आहे त्याचा. स्किन टॅन झाली असेल तर लगेच त्याचा इफेक्ट दिसतो. म्हणजे असं तुम्ही आठवड्यातनं 2-4 वेळेस जरी लावलं किंवा 15 दिवसातनं 2-4 वेळेस लावलं तर त्याचा इफेक्ट छान येतो. तर चला दाखवते तुम्हाला मी. 4 पदार्थ म्हणजे 4 वस्तू घेतलेले आहेत. एक अर्धा लिंबू घेतलेला आहे, गूळ आहे, इकडं बेसन आहे आणि इकडे आहे बटाटा किसलेला. तर बटाट्याचं किसून त्याच्यापासून रस काढायचा आहे. हे बघा मी हा बटाट्याचं किसून घेतला होता बटाटा, तर त्याचा मी त्यापासून रस काढते. जवळजवळ एक मोठा चमचा रस निघाला आहे अर्ध्या बटाट्याचा. छोटा होता बटाटा. तर आता बटाट्यामुळे ब्लीच होतं, स्किन टॅन निघून जातं. आणि त्याच्यामध्ये बघा आता मी गूळ, त्या रसामध्ये गूळ आणि अर्धा लिंबाचा रस असं मी सगळं मिक्स करते. बघा दाखवते तुम्हाला मी. लिंबू तर तुम्हाला माहितीच आहे, लिंबूनी पण टॅनिंग निघून जातं. लिंबामध्ये सुद्धा विटॅमिन सी, लिंबामध्ये विटॅमिन सी असतं आणि काळपटपणा लिंबाने पण निघून जातो. तुम्हाला हे बघा लिंबाचा रस, गूळ आणि बटाट्याचा रस हे चांगलं. गूळ काय केलं किसून घेतल्यामुळे ना चांगलं एकजीव होतं. आणि याच्यामध्ये बेसन पण 1 ते 1.5 चमचा बेसन घेतलेला आहे. ते जेवढं ह्याच्यात असे मावेल तेवढं घेणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बेसन पीठच्या ऐवजी तुम्ही याचं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालते बेसन पीठच्या इथे. आणि विटॅमिन ईची कॅप्सूल याच्यात घालायची किंवा खोबऱ्याचं तेल, दोन्हीपैकी एक घातलं तरी चालेल. मी आता विटॅमिन ईची कॅप्सूल घालणार आहे. बेसन यात मिक्स करते. हे बघा हे बेसन आहे ना, हे मिक्स करणार आहे याच्यामध्ये. आता मी हे पाहिजेत ना बेसन मिक्स केलेलं आहे मी. चांगलं आता एकजीव करते आणि मग ह्याच्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल घालणार आहे. विटॅमिन ई कॅप्सूल त्याच्यात मी टाकणार आहे. मी तुम्हाला ते सांगत होते
की गुळामध्ये खूप असे गुणधर्म आहेत की झिंक, फॉस्फरस आणि चिकटपणा असल्यामुळे ना, गुळामध्ये चिकटपणा असल्यामुळे ना स्किनला बघा तुम्ही आता म्हणजे चांगला तो लेप बसून डेड स्किन सगळी निघून जाणार आहे. दाखवते मी, हातालाच लावून दाखवणार आहे. आता याच्यामध्ये मी विटॅमिन ई कॅप्सूल टाकलेली आहे. अशा प्रकारे हे छानपैकी माझा हा फेस मास्क तयार झालेला आहे. हे तुम्ही हातापायाचं पण टॅनिंग ह्याच्याने ना हे काढू शकता हा पॅक वापरून. चला, तर हा पॅक मी हे बघा असं तयार केलेला आहे आणि हातावर लावून दाखवणार आहे मी. हे बघा, मी आता हातावर लावून दाखवणार आहे. टॅनिंग आपण बघू, आताचा पूर्वीचा हात नंतरचा हात बघूया. हे बघा, बघा मी हाताला लावलेला आहे आणि थोडासा अर्धा तास असंच ठेवणार आहे आणि अर्धा तासाने तुम्हाला दाखवते वाळल्यानंतर काय फरक पडतो काय ते बघूया. हे बघा, हा मी मास्क ना पुढे बोटानं पण लावते म्हणजे कळेल टॅनिंग निघून जातं का बघूया आपण आता. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट मला करायला आवडतं आणि तुम्हालाही दाखवायला आवडतं मी काय केलं. आणि तुम्ही करून बघा, खरंच मैत्रिणींनो फरक पडतो. पण एका सेटिंगमध्ये फरक पडणार नाही, त्याला म्हणजे 5-6 वेळा तर लावायला लागेल. गुळामध्ये बघा आयर्न असतं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, विटॅमिन असतं, विटॅमिन बी असतं, बी कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट असं हे गुळामध्ये एवढे गुणधर्म आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे. आणि बघा ह्याच्यामध्ये बटाटा काय होतं माहिती आहे का, आपले पिगमेंट आहे ना, पिगमेंट कमी करण्याचं काम बटाटा करतो. आणि विटॅमिन सी ह्याच्यामध्ये असतं लिंबामध्ये. आणि विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये आपले स्किन म्हणजे त्यामध्ये ऑइलनेसपणा असतो, आपल्या चेहऱ्यावरचे ना रिंकल्स जे सुरकुत्या कमी करण्याचं काम हे विटॅमिन ई कॅप्सूल करू शकतो. तर ह्या अशा गुणधर्मयुक्त असा मी सर्व गुणधर्म असलेला असा मी हा पॅक तयार केलेला आहे. चला, आता हा सुकत आलेला आहे बघा. हे बघा कसं विटॅमिन ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे ती चमक पण येते बघा. लिंबामध्ये विटॅमिन सी. आता अजून 10 मिनिटांनी आपण काढून टाकूया. चला, तर मैत्रिणींनो तुम्ही पण ट्राय करून बघा. हे बघा फरक जाणवतो ना. तर चला, असं आठवड्यातनं 2-4 वेळेस लावलं तर अजून जास्त टॅनिंग निघून जाईल. पायाला पण केलं तरी चालेल, चेहऱ्याला पण चालेल. चला, तर हा मग व्हिडिओ मैत्रिणींनो कसा वाटला, ही रेमेडी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा. चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.